आता स्वाभिमानी विकास आघाडी पण आहे दादा पाटील फराटेंची. आज स्वाभिमान नाही काही, ती नुसती काही करतात. ते कुठं होते पहिले आम्हाला सगळं माहिती आहे ना. काय वाटतं लोक पाठिंबा देणार नाहीत का त्यांना? नाही देणार, चारांना नाही देणार. आता कारखान्याच्या मुद्द्यावरून त्यांनी परत त्यांनी रान पेटवलं. कारखाना नुसता भाषण करे, भाजप नुसतं भाषण करतं कामाचं धामाचं. शेतकऱ्याच लायती शेतकऱ्याचा शरद पवार राजा आणि रावसाहेब दादा, ह्या दादाच्या आशीर्वादाने आम्ही जगलो. आता आम्हाला खायला नसतं, आम्ही गेलो असतो कानेगावला पोट भरायला. पाणी नसतं आलं ना, कारखाना नसता काढला तर लोकांनी लुटलं असतं, आम्हाला लुटलं असतं. 1 वर्ष थोडं आमचा कारखाना बंद केला. थोडं काय असेल राजकारण, आता काय बोलायचं आम्हाला ती, पण त्या राजकारणामुळे बंद झाला. कारखाना आमचा 1 नंबर आहे. ही बाबा त्यात उयरत होते ते तोट्याचे, तोट्यात नाही. हे जाणून बुजून बंद पाडला आणि शेतकऱ्याचं वाटोळ केलं. अहो टोळ्यावाडी कारखान्यामध्ये होतं, कोणी 5,000 मागते, कोणी 4,000 मागते. शेतकरी लुटले ना. आणि सुरू होईल का कारखाना? होणार. आता आमचं सगळं प्रकरण झाले, सगळं झाले, सही झाली, पण आता 4-2 महिन्यात आमचा कारखाना 1 नंबरच चालणार.